आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष मकर राशीसाठी कसे असेल। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक योजना तयार कराल आणि कुटुंबावर अधिक लक्ष द्यावे लागेल। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शिक्षण आणि प्रेम संबंधामध्ये तुम्हाला आनंद मिळेल। मे आणि जून महिन्यात आरोग्याच्या नियमांचे पालन करा आणि गुरुमुळे व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदलही होतील। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, आरोग्य चांगले राहील आणि कामामध्ये मोठी प्रगतीही होईल। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करिअरमध्ये स्थिरता येईल आणि कौटुंबिक सुख मिळेल। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात उत्तम आर्थिक लाभ आणि आत्मविश्वासाने वर्षाचा शेवट होईल। आता पाहूया या वर्षी मकर राशीने काय करावे आणि काय करू नये। या वर्षी मकर राशीने आर्थिक योजना आणि खर्चाचा तपशील व्यवस्थित ठेवावा। त्याचबरोबर कौटुंबिक ताण किंवा घरातील समस्या यांच्याकडे दुर्लक्ष न करता ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावा। थोडक्यात सांगायचे तर 2026 हे तुमचे रचनात्मक वाढीचे वर्ष आहे। हे वर्ष तुम्हाला फायदेशीर आहे, स्थिरता देणारे आहे आणि प्रत्येक प्रयत्नाचे फळ देणारे आहे। शिस्त आणि संयमातून यश मिळविण्याच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत योग्य आहे। तुम्ही स्थिर प्रगती, आर्थिक सुरक्षा आणि सखोल भावनिक संबंधांसाठी या वर्षी स्वतःला तयार ठेवले पाहिजे। चला तर मग तुम्ही येणारे 2026 हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात का? श्री स्वामी समर्थ।